नराधम अक्षय शिंदेचा मृतदेह जेचे रुग्णालयामध्ये हलवण्याची दाट शक्यता आहे। अक्षय शिंदेचा काल एन्काउंटर करण्यात आला होता आणि त्याचा मृतदेह आता कळवा रुग्णालयामध्ये असल्याची माहिती आहे आणि हा मृतदेह जेचे रुग्णालयामध्ये हलवला जाण्याची शक्यता आहे। जेचे रुग्णालयातच अक्षय शिंदेचं शवविच्छेदन होण्याची ही शक्यता वर्तवली जाते। तर मृतदेह सध्या कळवा रुग्णालयामध्ये आहे। पोलिसांकडून अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आलाय। अक्षयचा बंदूक हिसकावून एपीआय निलेश मोरेंवर गोळीबार केला होता त्यांना आणि त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्याचा एन्काउंटर केल्याची माहिती आहे। स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी अक्षय शिंदेवर ही गोळी झाडली होती, ज्याच्यामध्ये या आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झालाय। बदलापूर अत्याचाराच्या आरोपीचा मृत्यू झाला आहे। अक्षयने पोलिसांवर गोळीबार केला होता। ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात ही सर्व घटना घडलेली आहे। तर काल हा सगळा प्रकार घडलेला आहे। अक्षय शिंदे बदलापूर चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी जो पोलिसांच्या ताब्यात होता आणि त्याच वेळेला हा सगळा प्रकार घडलेला आहे। अक्षय शिंदेने बंदूक हिसकावून घेतली पोलिसांकडून आणि त्यानंतर गोळीबार केला होता। त्याचबरोबर पोलिसांनीही स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवर गोळी झाडली आणि ज्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे। दरम्यान अक्षय शिंदेचा मृतदेह सध्या कळवा रुग्णालयामध्ये असल्याची माहिती समोर येते आणि हा मृतदेह जेचे रुग्णालयामध्ये हलवला जाईल अशी ही माहिती आहे। तर त्याच्यावर त्याच ठिकाणी शवविच्छेदन होण्याची शक्यता आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी शुभम कोळी हे कळवा रुग्णालयाच्या बाहेरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। शुभम, काय सांगाल? अक्षय शिंदे ज्याचा काल एन्काउंटर झाला आहे त्याचा मृतदेह कळवा रुग्णालयात आहे। सध्या कसं चित्र या ठिकाणी तुम्हाला दिसतंय? काय काय हालचाली दिसतायत? निश्चित फरक आपण पाहिलं तर काल सायंकाळच्या सुमारास जे आहे ती अक्षय शिंदे याचा एन्काउंटर जो आहे तो मुंब्रा बायपास या ठिकाणी झाला होता आणि त्यानंतर अक्षय शिंदे जो आरोपी आहे त्याला याच कळवा रुग्णालयामध्ये जे आहे ते आणण्यात आलं होतं। आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तणावाचं वातावरण जे आहे ते काल निर्माण झालं होतं। या अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यानंतर बदलापूरमध्ये जे आहे ते बदलापूरकरांनी मोठ्या प्रमाणात दिवाळी जी आहे ती साजरी केली होती। बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सव जो आहे तो त्यांनी साजरा केला होता। परंतु ठाण्यामध्ये आपण पाहिलं तर हा कळवा रुग्णालयामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यांच्या घरातल्या अक्षय शिंदे जो आहे तो आरोपी त्याच्या घरातल्यांनी जी आहे ती चौकशीची मागणी देखील या ठिकाणी केलेली आहे। परंतु आपण पाहिलं तर तब्बल 12 तासानंतर जे आहे ते अक्षय शिंदेचा पंचनामा जो आहे तो कळवा रुग्णालयामध्ये आज सकाळी जो आहे तो पार पडलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर पंचनामा करण्याच्या दरम्यान जे आहे ते न्यायाधीशांच्या उपस्थितीमध्ये जो आहे तो हा पंचनामा जो आहे तो करण्यात आलेला आहे। त्यानंतर आता पंचनामा जो आहे तो पूर्ण झालेला आहे न्यायाधीशांच्या उपस्थितीमध्ये आणि नंतर आता अक्षय शिंदेचा मृतदेह जो आहे तो जे रुग्णालयामध्ये पाठवण्यामध्ये येणार आहे आणि पुढे त्याच्यावरती पोस्टमॉर्टम जे आहे ते करणार आहे। पोस्टमॉर्टमच्या दरम्यान जे आहे त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम देखील जी आहे ती असणार आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये जो आहे तो पोस्टमॉर्टम त्या ठिकाणी करण्यात येणार आहे। कुठेतरी असे देखील बोललं जात आहे की कळवा रुग्णालयामध्ये जे आहे ते प्रशिक्षित डॉक्टर जे आहेत ते उपस्थित नसल्यामुळे पोस्टमॉर्टम जो आहे तो जे रुग्णालयामध्ये करण्यात येणार आहे। फरा निश्चितच शुभम, तुम्ही आपल्या सोबत असेच राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।